आपण आधी डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढू. सोल्युशन x + 2y - 3 = 0, 7x + 4y - 11 = 0, 2x + 3y + 1 = 0. D = take coefficient of x and y 1 2 इथे 1 2 -3 7 4 -11 2 3 1 2 3 1. हा सॉल्व करू. पहिल्यांदा 1 ने मल्टिप्लाय करायचं. 4 × 1 4 मायनस 3 × 11 33 पण ते निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह 33 निगेटिव्ह 2 ने मल्टिप्लाय करायचं. 7 × 1 7 मायनस 2 × 11 22 पण ते मायनस मायनस प्लस होईल 22 मायनस. आता प्लस असतं पण आता इथे मायनस आहे म्हणून मायनस लिहावं लागलं आपल्याला. -3 आणि 7 × 3 21 -2 × 4 8. आता हे सॉल्व करून घेऊ. 4 × 33 33 × +8 33 + 4 37 -2 22 + 7 means 29 -3 21 -8. ते सॉल्व करायचे. 37 - 29 × 2 58 -39. ते सॉल्व करायचे. -39 आणि 7 -2 -58 means -60. आन्सर काय लिहायचं डिटर्मिनंटचं. D = -60 and which is not equal to 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 नाही. याचा अर्थ काय? These three equations are not consistent. Answer given system of equation is not consistent. कारण इथे D = 0 आलेलं नाही. D = किती आहे? D = -16 आहे and which is not equal to 0. Therefore these three linear equations are not consistent.